भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची आज शपथ घेतली आहे। जानकरांच्या आई या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या। त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि हा शपथविधी सोहळा बघण्याकरता त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित होत्या। विशेष म्हणजे 91 वर्षांच्या त्यांच्या मातोश्री आहे महादेव जानकर साहेबांच्या। काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया। आजी, आज जानकर साहेब मंत्री झाले, काय वाटतं? आनंद झाला। अच्छा, परमेश्वराने केला, मी केला, माझ्या आत्म्याने केला। अच्छा, हा, न्याय खूप वर्षापासून साहेबांची इच्छा होती महादेव भाऊची मंत्री व्हावं। काय वाटतं आज? लोकांनी हे केल्यामुळे मला लोकांना सगळं केलं चांगलं। अच्छा, मी काय केलं? मी काय केलं? मी जन्म दिला। अच्छा, आज साहेबांनी नवीन साडी वगैरे घालून आल्या आहे, काय सांगाल? साडी घेतली। अच्छा, घेतली आज घेतली साडी घेतली, साडी घेतो। अच्छा, आज काही घरी मग गोडधोड साहेबांसाठी वाटणार पेढे? हा, काय गोडधोड काय आज? पेढे वाटणार म्हणा। पेढे वाटणार। अच्छा, हा, पेढे वाटणार। पेढे अच्छा, पण आपलं समाज सगळ्या समाजाला सांगते। अच्छा, मला झाला पण तुमच्या वाट्यात घातलं सांभाळायला सर्वांचं म्हणते। आपलं सांभाळा, काय बी करा, पण देवानं सांगली की साहेब असेच साहेब नेहमी मंत्री व्हावं वाटते तुम्हाला? नेहमी झाले पाहिजे साहेब? हा 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 नेहमी आत्मा बोलते, या माणूस काय बोलते। अतिशय भावुक झाले आहेत महादेव जानकर यांच्या मातोश्री आणि त्यांची इच्छा आहे की मी जरी जन्म दिला असला तरी समाजाने महादेव जानकर यांना मोठं केलंय आणि समाजाच्या हितासाठी महादेव जानकर यांच्या हातून सत्कार्य घडावे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे। कृष्णा खापरेसह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।